ते माझ्या मनाचं कर. या साऱ्या त्रिखंडात मला अजिंक्यपणाचा वर प्राप्त झाला. पण घोड्यावर सोडून माझ्या मरणाची निश्चित करण्यासाठी आला. त्या देवांच्या रक्षणासाठी अवतार धारण केला. माझ्या मरणासाठी आणि या साऱ्या त्रिखंडात माझा जय जयकार होतोय. माझा तुझा हा अहंकार सोड. ज्या वेळेला भगवान शिवशंकरला वरदान प्राप्त केले होते त्याच वेळेला घडली होती. रत्नासुरा, तू आदिशक्ती योगमायेच्या आज्ञेचे उल्लंघन केले असता तुमचा विनाशकाळ समीप आहे. आणि त्याचप्रमाणे या विश्वाची विश्व जगजने आदिशक्ती आदिमाया या आदिमाईने देवी यमाईचा अवतार धारण केला. तुझा सर सेनापती अवदासू त्या अवदासुराचा वध देवी यमाईने केला नाही. आणि तुझ्या वधासाठी ब्रह्मा विष्णू महेश गुणात्मक ज्योतिरूप असा भगवंत ज्योतिबाचा अवतार. रत्नासुरा, या ज्योतिबाला शरणी तुला मी जिद्दा देतो. रत्नासुरा, अरे देवांना शरण हे कदापि शक्य नाही. त्यांना तेवढं सामर्थ्य आहे ना. पुन्हा सांगतो, या ज्योतिबाला शरणी तुला मी जिद्दा देतो. रत्नासुरा, हे तर कदापि शक्य नाही. ठीक आहे रत्नासुरा, तुझा विनाश का सगळा विनाश का सगळा सुस्वागतम. रत्नदेव दाद रचित जाणारा माझा समुद्रा नवयुग सेवा नमस्मंड आपले मांडव प्रहरी साधन धावत रत्न के धावी गया धावी सौराज नाट्य जल रत्ना आश्रात हे ब्रह्मांड गाव लगीन एवढं सामर्थ्य आहे माझ्याजवळ. तुझ्यासारखे राक्षस म्हणजे गवताच्या पात्याप्रमाणे आहेत. त्रेता युगामध्ये तुझ्यासारखे राक्षस ठार मारले. रत्नासुरा ज्योतिबाला पराक्रम. माझं मरण काळ तुझ्याच होते. पण माझी शेवटी तुझ्या शेजारी मला स्थान मिळावं आणि या साऱ्या त्रिखंडात माझं नाव मारवावं एवढीच माझी इच्छा होती. रत्नासुरा, हे माझ्या विधिप्रमाण करता येणार नाही. रत्नासुरा, तू शूर आहेस, एक महापरी योद्धा आहेस, परंतु तू पापी आहेस. तू अधर्म केल्यामुळे तुला हा मोक्ष मिळालाच पाहिजे. मी तुला शरण आलोय. ठीक आहे रत्नासुरा, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला माझ्या शेजारी स्थान देत आहे. परंतु ज्या वेळेला माझे भक्त माझ्याबरोबर तुझे दर्शन घेतील तेव्हाच त्यांची तीर्थाचा सफल होईल. आज मी धन्य झालो. मला ज्योतिबाच्या नावाने